मंडळी, चार्जिंगच्या पंपाद्वारे आपण बुरशीनाशकाची फवारणी करत आहोत। पेट्रोल पंपाद्वारे जर घेतली तर त्यामध्ये झाडांचं अंतर जे आहे जास्त आहे आणि झाडांचं अंतर जास्त असल्याकारणाने जे औषध वगैरे आहे ते मध्ये वाया जात असतं। आणि हा जो चार्जिंगचा पंप आहे याला लिव्हर दिलेलं असतं। लिव्हर जर मोकळं सोडलं तर औषध फवारणी बंद होते, दाबून धरलं तर फवारणी चालू होते। त्यामुळे अशा फळबागांमध्ये चार्जिंगचा जो पंप आहे तो आवश्यक असतो आणि फायदेमंद असतो। मंडळी, खजूर बागेविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। तुमचे काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। अन्यथा यूट्यूबला किंवा फेसबुक प्रोफाईलवरती जाऊन खजूर लागवडीविषयी जे आपण डिटेलमध्ये सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता, ज्याद्वारे तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील त्या दूर होतील। बुरशीनाशक फवारणी आपली चालू आहे, बघू शकता। आणि तण व्यवस्थापन आपण अगोदर केलेले आहे। आणखी आता थोडंसं तण वाढल्यानंतर परत आपण यामध्ये तण व्यवस्थापन करणार आहोत। तण व्यवस्थापन देखील फळबागेमध्ये वेळच्या वेळेला करावं लागते, अन्यथा उंदीर वगैरे बिळं करतात आणि झाडांच्या मुळ्या कुरतडून टाकतात। धन्यवाद।